नमस्कार. थोर शिक्षक, समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक आणि विपुल लेखन करणारे साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांचे जीवनचरित्र या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. साने गुरुजी यांनी आपले जीवन शिक्षण, समाजसेवा आणि मानवतावादी विचारासाठी समर्पित केले. त्यांची श्यामची आई, भारतीय संस्कृती आणि पत्रे यासारखी अनेक पुस्तके गाजली. तसेच त्यांनी विद्यार्थी आणि साधनासारखी मासिके सुरू केली. खरा तो एकच धर्म यासारख्या प्रार्थना, आता उठू सारे रान, बलसागर भारत हो यासारखी स्फूर्तिगीते चालीसकट मनामध्ये येणार नाहीत असा मराठी माणूस विरळच म्हणावा लागेल. श्यामची आई पुस्तक आणि सिनेमाने आपल्या सर्वांच्या मनावर एकदम अमिटचा प्रभाव टाकला आहे. पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांचा जन्मदिनांक 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. वडील खोताचे काम करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न श्रीमंत समजले जाते. त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती, पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्ष व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये MA ही उच्च पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून 6 वर्ष काम केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. सन 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधीच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. सन 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळ शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, सन 1942च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधीच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी महिला वाहने व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तीपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील बलसागर भारत हो सारख्या कवितांचा नागरिकावरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. बलसागर भारत हो या गीतातील बलशाली शब्दाचा फक्त शरीरानेच शक्तिशाली असा अर्थ न घेता विश्वात शोभून दिसण्यासाठी जे जे काही असणे आवश्यक आहे ते ते करण्याची गरज आहे असा लौकिक अर्थाने साने गुरुजी सांगत असत. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी सन 1946 साली महाराष्ट्राचा दौरा केला. या भूमिकेला पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांना या चळवळीमध्ये यश आले आणि उपोषणाचा मार्ग अवलंबल्यानंतर त्यांना या कार्यात यश आले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग याबद्दल त्यांना तुरुंगवास सुद्धा झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले. साने गुरुजींची श्यामची आई हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले ते 1935 साली. आई माझा गुरु, आई माझे कल्पतरू असे तिचे वर्णन श्यामची आई या पुस्तकातून केले आहे. श्यामची आई हा साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणीचा एक सोहळाच आहे. अर्थात याचा अर्थ गुरुजींच्या साऱ्याच आठवणी सुखद आहेत असे मुळीच नाही. उलट गुरुजींचे बालपण किती खडतर अवस्थेत गेले त्याचीच एका अर्थाने ही कथामाला आहे. पण गुरुजींच्या मनात त्या आठवणी सांगताना त्याबद्दलची खंत बिलकुलच नाही.
उलट त्या खडतर काळातही आईने लहानग्या श्यामवर केवळ प्रेमाचाच वर्षाव केला असे नाही, तर उलट कोणत्याही खडतर प्रसंगातून आपले चारित्र्य आणि शील अभंग राखून बाहेर कसे पडावायचे याचे त्यांना शिक्षण दिले. श्यामची आई ही एका अर्थाने एक संस्कार शाळाच होती. शाळा कसली ती, खऱ्या अर्थाने गुरुजींचे विद्यापीठच होते. स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवासात गुरुजींनी या आठवणी जागवल्या. खुद्द गुरुजी लिहितात, दिवसा काम करावे आणि रात्री जग जन्माता भारत माता जन्मदात्री माता याच्या विचारात रंगावे असे तेथे चालले होते. गुरुजींच्या तुरुंगातील अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. ज्यांना गुरुजी आपले लिखाण वाचून दाखवीत त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आणि त्यांच्याबरोबर गुरुजींच्या डोळ्यातूनही गळागळा पाणी वाहत असे. अश्रू हा गुरुजींच्या साऱ्या साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणी त्यामुळे गुरुंच्या साहित्याची संभावना रडके व पळपुटे साहित्य शब्दात भलेही करोत, त्यामुळे त्या साहित्याची महती कमी होणार नाही. आचार्य अत्रे यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक प्रवृत्तीच्या माणसालाही ती समजू शकली होती. त्यामुळेच त्यांनी या आठवणीवर अत्यंत भावूक आणि मनाला हात घालणारा असा चित्रपट काढलाच. शिवाय मातृप्रेमाचे महनमंगल स्तोत्र असा डोळ्यात पाणी आणणारा लेख लिहून या पुस्तकाचे अजरामर स्थान मराठी वाचकांच्या लक्षात आणून दिले. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत हो यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. साधना, सेवादल आणि अंतर्भारती ही त्यांची आत्मविलोपनाच्या आधीची आशास्थाने होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारतीय चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीच्या अभिप्रेत होते. ते स्वतः तामिळ, बंगाली आदी भाषा शिकले. सन 1948 मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. आचार्य विनोबा भावे रचित गीता प्रवचन सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सुमारे 15 महिन्याचा तुरुंगवास भोगला. साने गुरुजींनी अंमळनेर, धुळे, काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनवले. पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी हे एक महान भारतीय स्वातंत्र्य सैनिक, थोर समाजसुधारक, मराठी साहित्यिक आणि शिक्षक होते. त्यांचा जन्मदिनांक 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर येथे झाला. श्यामची आई हे त्यांचे सर्वात लोकप्रिय पुस्तक होय. हे पुस्तक त्यांनी नाशिकच्या जेलमध्ये असताना लिहिले होते. ज्यात त्यांनी त्यांच्या आईने दिलेल्या संस्काराचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. त्यांनी मुलासाठी साधना हे साप्ताहिक सुरू केले. त्यांनी कथा, कविता, कादंबऱ्या आणि वैचारिक लेखनाद्वारे समाजाला प्रबोधन केले. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही त्यांची प्रार्थना आजही घराघरात गायली जाते. साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सन 1947 मध्ये ऐतिहासिक उपोषण केले होते. त्यांनी महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक वेळा तुरुंगवास भोगला. दिनांक 11 जून 1950 रोजी भारतीय साहित्यभूषण पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांचे निधन झाले. साने गुरुजींच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा.